हाय एवढीना आता लास्ट कलर आहे पिंक कलर आहे. तर पिंक कलरचा मोठा ड्रेस घातलाय कारण की मला ठेवून व्हिडिओ असं पूर्ण ड्रेसचा व्हिडिओ दाखवताच येत नाही. मग मी एवढा हाफच दाखवू शकते कारण की माझ्याकडे खूप सामान आहे आणि मी गोल फिरून दाखवू नाही शकत. त्यामध्ये हाफच पोर्शन म्हणजे दाखवते की मी हा वेअर केले ड्रेस. आता सध्या ते दाखवते. पॉसिबल झालं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा काही दिवसामध्ये काही व्हिडिओ येतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. चला मग मी आज मी आता सिंपल अशी रेडी झाले. पिंक लावले, सगळं रेडी आहे. आता मी फर्स्ट टिकली पण लावली. ह्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करायचे आहेत. त्याच्यामध्ये चेंजेस असं आहे की हा एक हार आहे माझ्याकडे, खूप चांगल्या क्वालिटीचा आहे किंवा शाईन देते. तर मी विचार करते हे वेअर करू ह्याच्यावरती. ह्याचा गळा एकदम छोटासाच आहे. तर मी हे वेअर करून आधी बघणार आहे कसा दिसतो. नंतर आपण एक एक गोष्टी पुढे करणार आहोत. मस्त गळा शॉर्ट असल्यामुळे हे बघा खूपच गळा शॉर्ट आहे. खूप हा ड्रेस माझा खूप आवडता ड्रेस आहे आणि हा खूप कॉस्टली पण ड्रेस आहे. तर हा मी सांभाळून ठेवलाय. खूप वर्ष झालं आहे माझ्याकडे हा ड्रेस आणि मी हा ड्रेस आधी माझी वेअर करत असते. तर हा माझा असा ड्रेस मी इथून असा वेअर केलाय आणि हा कलरचा स्टोन आहे. खूप चांगली क्वालिटीचा हा गळ्यातला आहे. खूपच चांगल्या क्वालिटीचा आहे. मी 2 घेतलेला, एक गिफ्ट म्हणून देणार, एक माझ्यासाठी घेतला. तर मी ह्याला विचार करते. ह्याचे कानातले आहेत एकदम छोटेसे आहेत. एकदम छोटेसे आहेत. तर मी पहिला एक वेअर करून बघते कानातले सूट होतात का. नाही तर मी माझ्याकडे गोल्डन कलरचे झुमके आहेत मोठे, ते मी घालून इथं दिसतच नाहीत कानातले. ओके, हे कानातलेच दिसत नाहीये. तर मी विचार करते हे वाले मोठे झुमके घालते. हे बघा खूप मोठे वाटतात का. अशी गोल्डन कलरचे आणि छोटे पर्स आहेत. असे मी झुमके वेअर केले, मोठेच घातलेत आणि हळूहळू आपल्याला लुक चेंज करायचं आहे. हे बघा झुमके घातले आहेत नवीन. हे माझ्याकडे आहेत वेगळ्या कलरचे झुमके आहेत. त्याच्यानंतर आपलं सर्व झालंय. त्याच्यानंतर आपण बांगड्या वेअर करणार आहोत. ह्या अशा बांगड्या आहेत माझ्याकडे, ट्रेडिशनल आहेत. त्याच्यामध्ये रेड कलर आणि ग्रीन कलरचे स्टोन आहेत. तर मी हे वेअर करते. दोन्ही हातामध्ये तसे सेम वेअर करते. असे वेअर केले. त्यानंतर आपण हे केस ते बांधलेले आहेत ते मी काढून टाकणार. असे केस मी सोडले सिंपल पैकी. असे तुम्ही पुढे पण घेऊ शकता. तर आपण ह्याच्यामध्ये एक ऍड करत आहोत ते म्हणजे नथ आहे म्हणजे लग्नाची. ते नथ मी ते ऍड करते. हे चांगले दिसतात आणि ही थोडीशी केस अशी पुढे घेते आणि क्लोज मध्ये थोडंसं अशी मी नथ वेअर केली. प्रेसवाली आहे, घालायची नाहीये. आणि असे कानातले मोठे घातलेत
ते गळ्यातलं घातलं आणि एक छोटंसं गळ्यातलं घातलंय, खूप मोठं न घालता छोटंसंच घातलं आणि केस आपले आहे तसे सिंपल सोडून दिले आणि आपण अशा प्रकारे बांगड्या वेअर केल्या. अशा प्रकारे मी सिंपल लुक केलाय, नथ वेअर करून एक महाराष्ट्रीयन टच द्यायचा प्रयत्न केला आहे. आणि अशा प्रकारे पिंक कलर डे मधला पिंक कलरचा हा मी ड्रेस वेअर केला. हा लुक तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला ही नथ कशी वाटली? मला सूट होते का नथ? कारण मी कधीच नथ घालत नाही आणि मी आज नथ घातली आहे आणि चांगली दिसते का सांगा. म्हणजे नेक्स्ट टाइममध्ये काही लुक करायचं असेल तर मी त्याच्यामध्ये नथ वेअर करेन. माझ्याकडे आहेत भरपूर नथ आहेत, तर त्या प्रकारे मी वेअर करत जाईन. कारण की नथ मला असं वाटतं नथ घातलं की खूपच कसं तर वाटतं मला, जास्त वेअर नाही करत. मग तुम्हाला आवडलं असेल तर सांगा, मग नेक्स्ट टाइमपासून मी काही लुक करायचं असेल तर नथ घालून वेगळं लुक करायचा प्रयत्न करेन. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.